गुड आफ्टरनून मॅडम. फाईल वेलकम. माझं थोडं व्हिडिओ नाही दिसत आहे, 1 मिनिट थांबा बरं, सेटिंग काहीतरी बिघडली माझी. ओके, ठीक आहे, करायचं स्टार्ट. हो. एन जे जैन कोण आहे? व्हिडिओ ऑन करा. स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज काल शक्तिपात झाला, त्याचं ऍक्टिव्हेशन आहे. तुम्ही शक्तिपात नाही घेतला सर? कुठे गेले होते? गुड आयडिया. शक्तिपात होता काल लेवल 1चा. जैन सर, जैन सर, मी तुमच्यासोबत बोलत आहे. बोलो ना. चला, आज आहे ऍक्टिव्हेशन. काल झालेल्या शक्तिपातचं ऍक्टिव्हेशन आहे आज. ठीक आहे, आवाज येत आहे ना माझा? हो येतोय. हो मॅडम. अच्छा, मी थोडं 1 मिनिट द्या मला. सुष्मिताला थोडं समजून सांगायचं आहे. बघ सुष्मिता, जे काही तुम्ही सगळेजण ऐका, ठीक आहे. आपल्या मनामध्ये जे काही रॉंग विचार आहे, जे शब्द आहे, जे व्यक्ती आहे की ज्यांनी आठवताच आपल्याला कसं तरी वाटत, त्रास होतो त्यांच्यामुळे, ते सगळं काय करायचं, पेजवर लिहायचं. त्याला रात्रीने लिहायचं, सहसा लिहून त्याला जाळायचं. ते मॅनिफेस्टेशन होत नाही. लिहून जाळणं म्हणजे तो थॉट डिलीट झालेला आहे असं असतं, ते मॅनिफेस्ट नाही होत. बट तुम्ही जे पेजवर लिहून ठेवा तुमच्यासाठी जे काही चांगल्या गोष्टी, एक्झाम्पल वाईट पण लिहिल्या, पण त्या मॅनिफेस्ट होतात. म्हणून कधी बी बुकावर असंच लिहायचं की ते तुमचा फायदा करेल, नुकसान करणार नाही, असंच लिहायचं. ठीक आहे, बघा. म्हणजे येलो ते पेज. प्रेझेंट हा, प्रेझेंट बोल बोल. टेन्स लिहितो ना आपण, हा, प्रेझेंट त्या मध्ये प्रकारे. अफर्मेशन प्रेझेंट मध्ये लिहायची. तसं नाही, म्हणजे आपण आता सपोज लिहिलं की आज आज म्हणजे अनेक गोष्टी झाल्या, तर ते प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितो ना. तर मग हॅलो. आवाज येते मॅम? हॅलो, हा, बोला बोला. येतोय का आवाज? हो, आता येते, बोला. हा, बघा, नाही, मला प्रेझेंटिंग काय मध्ये. म्हणायचं होतं, आता सपोज निगेटिव्ह गोष्ट झाली आजच्या दिवसाई, तर ती आपण वर लिहिली म्हणजे वर लिहिली प्रेझेंट मध्ये, तर मग ती गोष्ट पुढे चालून मिस नको व्हायला मला. हा, ओके, बोला बोला. थोडं ते मुलांचा आवाज येतो ना, त्यांना आवाज दिला मी. येतोय का आता? हो हो, काही दिवसात माझं ऑफिस सुरू होणार आहे, घरी थोडं डिस्टर्ब होते. मुलं छोटे छोटे आहे ना, आणि माझ्या अच्छा. मुलांना बघायला कोणीच नाही. नाही, मला काय विचारायचं, सपोज 10 दिवसात काही निगेटिव्ह गोष्ट झाली आणि आपण ती बुक मध्ये लिहिली एनर्जीचा प्रेझेंट क्लास मध्ये. झोपून करायचा नसतो सर. ऑलरेडी झोपून म्हणजे लो एनर्जी असते. तुम्ही काहीतरी नवीन ऍक्सेप्ट करत आहे, काहीतरी आयुष्यामध्ये नवीन घेताय ना, मग बसून जायचं ना थोडा वेळ. आयुष्य कसं चेंज होईल बघा बरं. आपण ज्या ऊर्जांमध्ये पडून होतो आजपर्यंत, आपण तिथेच जाऊ ना पुन्हा. मग क्लासमध्ये आपण एवढा आपला वेळ देत आहे. हा, आता विचार सुष्मिता, सॉरी. नक्की विचारू आता. बघ, हॅलो. मॅनिफेस्टेशनचं सांगते मी तुला. येलो पेजची अशी हा हा. डायरी आणायची. मी जस्ट एक इच्छा लिहिली होती माझी, रेकीचे क्लास. तेव्हा माझं ट्रेनिंगचा कोर्स पण नाही झाला होता, बस फक्त लिहिली मी ती अफर्मेशन. तिथे कसं पोहोचायचं, माझे जो पैसे सुद्धा नव्हते मला ते ट्रेनिंग करण्यासाठी, कारण ट्रेनिंगची फी जास्त असते. ठीक आहे, पैसे सुद्धा नव्हते, जस्ट अफर्मेशन लिहिलं, ती अफर्मेशन माझं पूर्ण झालं. म्हणून जे पाहिजे तेच लिहायचं. मी रेकीचे क्लास घेत आहे, ऍक्च्युली मी प्रेझेंट मध्ये लिहिले की मी घेत आहे, ऍक्च्युअली घेत नव्हती, माझं ट्रेनिंग पण नाही झालं होतं. येलो पेजवर रेड कलरनी जर लिहिलं तर इच्छा लवकर पूर्ण होते. जी इच्छा पाहिजे तुम्हाला हॅलो. ती इच्छा 21 वेळा लिहायची. तुमची, मुलांची, कोणाची पण लिहू शकता. जी इच्छा तुम्हाला लवकर पाहिजे ती 21 वेळा लिहायची, आणि बाकीच्या नॉर्मल सिंगल सिंगल वेळेस लिहून सोडून द्यायचे. ठीक आहे, येलो पेजवर रेड
पेननी विथ बघा, मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला. तुम्हाला व्हिडिओ पाठवला, बघितला का? त्यामध्ये थोडं दिसत असेल तुम्हाला, मी माझं विजन बोर्ड तयार केलं आहे येलो पेजवर. बघितलं का? मी तुम्हाला आज पीडीएफ सेंड केलेले आहे. नाही, अजून नाही बघली मी. हा बघा, बघावं. पीडीएफ पण वाचा आणि त्याच्यामध्ये जे लिहिलंय उद्दिष्टपूर्ती, उद्दिष्टपूर्तीसाठी मी उद्या तुम्हाला सांगते. उद्या सगळेजण कोरा पेज पाहिजे मला, ब्लँक पेज जे आपण झेरॉक्स साठी वापरतो ना, हम्म. ते ब्लँक पेज पाहिजे. ठीक आहे. आणि ग्लिटर पेन पाहिजे. आपल्या विशशीट तयार करायचे, त्या कशा करायच्या ते सांगेल मी तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे. विचारा. विचारायचं होतं ना, सुष्मिता? विचार. मला काय म्हणायचंय, प्रेझेंट टेन्स लिहितो ना निगेटिव्ह गोष्टी, तर ते कसं क्रिएट करायची त्याने, ते मेसेज कळायला गोष्टी. प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितच नाही आपण निगेटिव्ह गोष्टी इथे असे फिट होऊ नये अगोदरच्या. प्रेझेंट नाही, मध्ये आता नाही तुम्ही लिहित. बोलले ना ती जाळ ते लिहून आता. हा, ते लिहायचं नाही, जाळाचं. ते जसं मनात थॉट आला नाही. बघ, निगेटिव्ह गोष्टी हा. कशा आहेत, ज्या आपल्याला त्रास देतात, त्या ना तर प्रेझेंट टेन्स हम्म. ना फ्युचरच्या आहे. फक्त ते त्रास देतात आपल्याला. त्रास देते म्हणून लिहायचं. या व्यक्तीने हा. मला असं म्हटलं, असं झालं, हा शब्द लागला, माझं मन दुखलं. जस्ट राईट डाऊन आणि हा. जाळून टाकायचं. ठीक आहे. जो विचार, अच्छा. जो थॉट, जो वाईट व्यक्ती जो आपल्याला त्रास देऊन राहिला, ते सगळं लिहायचं. जे ओव्हर थिंकिंग होत असेल ते पण लिहायचं. मी 25 पेज लिहायची, आता मोजून 5 लाईन लिहिते. त्या बी 5 लाईन कोणत्या, ज्या मला नको हव्या माझ्या लाईफमध्ये, त्या लिहिते मी 5 लाईन. लगेच जाळायचं का ते हो, लिहिलं लगेच लिहिलं? जायचं आणि रात्रीच करायचं. कारण सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह अफर्मेशन सोबत करायची. ठीक आहे. म्हणून हो का? निगेटिव्ह नाही करायचं. ते लिहून जाळल्यानंतर कमीत कमी 10 गोष्टी ग्रॅटिट्यूड फील साठी ज्या करता तुम्ही त्या लिहायच्या आणि 10 अफर्मेशन लिहायचे जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे. मी स्वस्त आहे, सगळ्यात पहिलं अफर्मेशन स्वतःसाठी. मी स्वस्त आहे. ठीक आहे. आय अर्न 1 लाख पर मंथ. तुम्ही जेवढे कमावता, जेवढे कमावायची इच्छा आहे तेवढी एक अफर्मेशन तर द्या. तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी अशी खुलून जाईल. एक अफर्मेशन तर द्या स्वतःला. ठीक आहे. आता झिरो हो. मध्ये आय अर्न 10,000 पर मंथ लिहून द्यायचं. ठीक आहे. माझे सर्वांसोबत प्रेम आणि विश्वासाचे नाते आहे. ठीक आहे. आणि ते प्लीज जो होपोनोपो प्रेयर आहे ना, ती डेली म्हणायची. 3 मिनिटं सकाळी, 3 मिनिटं संध्याकाळी. मी सेंड केली होती का तुम्हाला? हो, पण का? हो, सेंड नाही केली. मी करते. हा, ती कुठं पण भेटून जाते. मी करते सेंड. चालेल. ही प्रेयर 3 टाइम म्हणायची. ठीक आहे. चला करू सुरू क्लास. विनोद सरनी शक्तिपात घेतलेला नाहीये. विनोद सरला क्लासचा फायदा होणार नाही आजच्या. ठीक आहे. चला ऍक्टिव्हेशन करू आपण. थोडंसं मी सांगून देते. इथून पुढे आजचा क्लास आणि उद्याचा 2च क्लास राहिले. आजपासून मी थोडं सेकंड लेवलची माहिती देत असते. ठीक आहे. आपण याच्यामध्ये अन्न पाणी पण चार्ज करणार आहे. ठीक आहे. कसं चार्ज करायचं आणि दुसऱ्याला चार्ज करून द्यायचं असलं ते पण शिकणार आहे आपण याच्यामध्ये. उद्या आपण एनर्जी बॉल बनवणार आहे आपल्या इच्छापूर्तीसाठी. या अदर कोणाच्याही इच्छापूर्तीसाठी आपण एनर्जी बॉल बनवणार आहे. ठीक आहे. उद्या ज्यांना शक्तिपात करायचा आहे ते मला सांगा. कोण? विनोद सर राहिले आहे. विनोद सर, शक्तिपात करायचा आहे का तुम्हाला? मला जमणार नाही, नाईट शिफ्ट असतो. नाईट शिफ्ट होती. तुम्ही मला कॉल जरी केला असता मी आज करून दिली असती, पण तुम्ही काही मला रिस्पॉन्स नाही केला. नाईट करून झोपून उठलो लगेच. मी अच्छा, कधी अलार्म लावला होता. अच्छा, करायचं आहे का? संडेला करणार. नाही, संडेला नाही होणार सर. उद्याचे दिवस क्लास आहे रेकी लेवल 1चा. मग नेक्स्ट टाइम जेव्हा बॅच सुरू होईल ना तेव्हा करा मग. हा, तसं करा मॅडम. बॅच हो, फॉलो चालते. हो, टायमिंग आहे. ठीक आहे. इथून पुढे मी सेकंड लेवलची बॅचची माहिती देत असते. हा आपला क्लास 5 दिवसाचा होता. ठीक आहे. यात मी तुम्हाला
जे सेकंड लेवलचे जो कोर्स आहे तो कमीत कमी 5 किंवा 6 क्लास होतात. ते थोडं आपलं बोलण्यावर असतं. कारण समोरच्याला कधी कधी इतका प्रश्न पडतो ना, समजत नाही तर क्लासचा 1-2 क्लास वाढून जातात समोर. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला मी रेकी लेवल 2 आणि मास्टर लेवल शिकवणार आहे. आता काय शिकलो आपण? रेकी लेवल 1, त्यानंतर रेकी लेवल 2 आणि मास्टर लेवल. रेकी लेवल 1 ला 10% ऊर्जा असते, लेवल 2 ला 40% असते आणि मास्टर लेवलला 100% ऊर्जा असते. ठीक आहे. असे 100% ऊर्जाने तुम्ही जेव्हा हिलिंग कराल तेव्हा त्याचा रिझल्ट पण खूप येतो आणि जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे पण हिलिंग करू शकता, कोणाची पण करू शकता. फक्त पॉझिटिव्ह इंटेन्शन आणि कोणाचंही नुकसान करायचं नाही. ठीक आहे. कारण देण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे, तर घेण्याची पण शक्ती आहे. कारण ही एनर्जी आपली नाहीये, त्या ब्रह्मांडाची आपण निवड आहे. त्या ब्रह्मांडाने आपल्याला निवडलंय. म्हणून आपण स्वतः या एनर्जीवर घमंड करायचं नाही. नाहीतर माझ्याजवळ पॉवर आहे आणि मी काही पण करू शकते, तथास्तुच मग ते पण होऊन जाईल. ठीक आहे. ह्या कोर्सची फी 5,118 रुपये आहे. ठीक आहे. यासोबत मी क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग हे 2 जे कोर्स आहे माझ्याकडून फ्रीमध्ये शिकवणार आहे. त्याचे चार्ज नाहीये. ठीक आहे. रेकीचेच फीज आहे, फक्त 2 कोर्स एक्स्ट्रा मी माझ्याकडून शिकवणार आहे, ज्यात तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही डिस्टन्सने हिलिंग करू शकता. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या एनर्जी ऍक्टिव्ह करणार आहे. ठीक आहे. तुम्ही स्वतः अनुभव घेणार आहे आज या ऊर्जांचा. सर्वांनी हात रब करायचे. आज सगळ्यात पहिले रेकीला प्रार्थना करणं शिकू आपण. ठीक आहे. हात रब करायचे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. अनम्यूट करू शकता रिंकू मॅडम? मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, समस्त गुरुजन ओ माता पितांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानतात त्यांना म्हणायचं आहे की माझी साथ करा. हे ईश्वर गुरु माझी साथ करा. सरेंडर होऊन या ऊर्जांना आपल्या जीवनात ऍक्सेप्ट करायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण ओरा क्लीन करणं शिकणार आहे. ठीक आहे. रेकी लेवल 2 आणि मास्टर लेवल मध्ये सिम्बॉल असतात, पण या लेवल 1 मध्ये सिम्बॉल नसतात. हे समोर पण प्रॅक्टिस आहे, पण त्यामध्ये सिम्बॉल यूज करायचे. ठीक आहे. असे कप शेप मध्ये हात घ्यायचे इथून डोक्यापासून आणि पायापर्यंत न्यायचे अफर्मेशन देत. ठीक आहे. ज्या कुठल्या कारणाने माझ्या औरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल ती सर्व माझ्या हातांमध्ये आलेली आहे. ज्या कुठल्या कारणाने माझ्या औरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती सर्व माझ्या हातांमध्ये आलेली आहे. ज्या कुठल्या कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभामंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभामंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हळूवार हात खाली न्यायचे आणि एनर्जीचा फ्लो अनुभव करायचा आहे. ज्यांची निगेटिव्ह एनर्जी असेल त्यांना हेवीनेस वाटेल. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभामंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हळूच हात खाली न्यायचे, पायापर्यंत हात न्यायचे. सुष्मिता व्हिडिओ ऑन कर. ती ऊर्जा हातामध्ये पकडून 3 वेळा फुंक मारायचे. 3 वेळा फुंक मारायचे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. शुद्ध हो का म्हटलं? नकारात्मक ऊर्जा आहे. तुम्ही जर याच रूम मध्ये टाकून दिली तर ती एनर्जी कोणा ना कोणापर्यंत पोहोचन, या तुमच्याच पर्यंत वापस येईल. ठीक आहे. म्हणून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. 3 वेळा अफर्मेशन द्यायचं आहे. एक वेळ झालं, पुन्हा 2दा करू. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभामंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभामंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभामंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभामंडळात असेल, पकडाचे हळूवार त्या ऊर्जांना पायापर्यंत नेऊन 3 वेळा फूक मारायचे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. पुन्हा एकदा करायचंय. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभामंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभामंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभामंडळात असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हळूवार त्या ऊर्जांना पकडायचंय.
ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. लास्ट मध्ये काय करायचं, नाभीपासून कट कट कट, डिलेट 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 करणं विसरायचं नाही. नाहीतर मग तुम्ही त्याच एनर्जी मध्ये पडून राहाल ना, तर मग तुम्ही म्हणाल मला कसं तरी वाटून राहिलं. ठीक आहे. कोणाची पण नकारात्मक ऊर्जा काढा, इवन तुमची सुद्धा काढा, आणि तेव्हा कट कट डिलेट डिलेट करायचं विसरायचं नाही. ठीक आहे. तुम्ही जैन सर, तुम्ही शक्तिपात नाही घेतला? शक्तिपाठ मतलब क्या? वो मैंने ना मैसेज डाला था, अगर आप मुझे कॉल कर लेते तो मैं बता देती. अच्छा, ठीक है, मैं आप बाद में कॉल करो, मैं बता दूंगी. ठीक है. चलो. शक्तिपाठ बोले तो ये होता है क्या? वो जो 10% जो एनर्जी एक्टिव होगी ना आपकी, उसको बोलते हैं शक्तिपात. और ये जो अभी आप बता रहे हैं ऐसा ये करके क्या करना है? अभी वो करेंगे ना तो वो क्या होगा, आपको फायदा भी नहीं होगा, क्योंकि आपने शक्तिपात नहीं लिया है ना. फिर भी कर लो, फिर भी कर लो, कोई बात नहीं. एक अफर्मेशन हमारी वैसे भी लाइफ बदलने वाला है. आप कर लो, बट इतना फायदा नहीं होगा. अगर लेना हो तो बोल दीजिए. विनोद सर, तुम्हाला घ्यायचं असेल तर सांगा, संध्याकाळी करून देते विनोद सरचं आणि तुमचं. ये ऐसा आज निकालना है पूरा ये? उद्या उद्याला घेता येईल उद्याला उद्या कधी घेऊ? उद्या रात्रीला घ्या. आज 7 वाजता 8 नाही वाजता. नाही ना, उद्याची क्लासच संपला ना, उद्या लास्ट डे आहे. फक्त 5 मिनिटाचं काम आहे, फक्त 5 मिनिट. दुपारी घ्या मग जास्त टायमाला नाही का. आज वेळ नाही मिळणार का? अं, फक्त 5 मिनिट, लगेच होतं. ये तुम्हाला अभी ऐसे जेंट्स, ब्रह्मा में ऐसे करना है क्या? हाँ, कोई भी कारण से कोई भी नकारात्मक ऊर्जा मेरे आभा मंडल में है तो वो पूरी तरह से मेरे हाथों में आ गए. कोई भी कारण से कोई भी नकारात्मक ऊर्जा मेरे आभा मंडल में है, वो पूरी तरह से मेरे हाथों में आ गई. ऐसे पाव नीचे तक वो ऊर्जा को लेके जाना है, पाव तक ऐसे पकड़ के 3 बार फूंक मारनी है, और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. लास्ट में कट कट कट, डिलेट 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 करना है. ठीक है. ये सर तो पैर तक ऐसा लाना है. चलो. रेकी यहाँ से प्रवाहित होती है, यहाँ पे हमारे चक्र होते हैं. ठीक आहे. इथे आपले चक्र असतात, पामचक्र, तर ते पामचक्र ऍक्टिव्ह करायचे असते. ठीक आहे. चला. क्लॉकवाईज फिरवायचा आहे हात. कसा? क्लॉकवाईज. ठीक आहे. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा. पामचक्रा इसलिए पामचक्र आहे म्हणून असं म्हणत आहे. ठीक आहे. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा. 21 वेळा करायचं आहे, मोजत बसायचं नाही, अंदाजाने करायचं. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा. नाही नाही, मी सिम्बॉल टाकत आहे, तुमच्याकडे सिम्बॉल नाही आहे. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज हील प्रोटेक्ट माय, ते नंतर आप बाद में करना, ये वाला प्रैक्टिस कर लो अभी. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा. हाथ कप शेप में, हाथ हमेशा कप शेप मध्ये. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा. विनोद सर, हळूहळू करायचं आहे विथ अफर्मेशन. चार्ज, मला दिसा ना तुम्ही, मला दिसले की मला कळेल, मी सांगेल तरी तुम्हाला. तुम्ही व्हिडिओ पण असा ठेवला की मला दिसत सुद्धा नाहीये. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 नेक्स्ट या हातावर क्लॉकवाईज. ठीक आहे. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा. 21 वेळा. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 चार्ज हील. विनोद सर, कप शेप मध्ये हात करायचे आहे. चार्ज हील कप शेप मध्ये असे, हे कप शेप. हा हा. चार्ज हील, हा बरोबर. प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज हील प्रोटेक्ट माय पामचक्रा.
चार्ज हील प्रोटेक्ट माय पाम चक्रा, 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 चार्ज हील प्रोटेक्ट माय पाम चक्रा. बघा, ही अशी ऊर्जा आहे ना, ही पकडायची आहे अशी हातामध्ये आणि थोड्या वेळासाठी हात खाली ठेवा. असंच पकडून राहायचंय. ठीक आहे. चला आता हात डोक्यावर करायचंय. ठीक आहे. मॅडम हा, आवाज ब्रेक झालाय. मुठी बांधून एक हात खाली आणि एक तसा ना. हा, एक हात फक्त ती एनर्जी पकडून ठेवा, नंतर करू आपण त्या एनर्जीला. हे पण हा क्लॉकवाईज. चार्ज हील प्रोटेक्ट माय 7 चक्रा, 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 चार्ज हील प्रोटेक्ट माय 7 चक्रा. ठीक आहे. आता नाभी चक्राला करायचंय. नाभी चक्राला का, नाभी चक्र इथून ही वरची 3 चक्र बॅलन्स करते आणि खालची 3 चक्र बॅलन्स करते, म्हणून नाभी चक्राला करायचंय. ठीक आहे. क्लॉकवाईज. चार्ज हील प्रोटेक्ट माय मणिपूर चक्रा, 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 चार्ज हील प्रोटेक्ट माय मणिपूर चक्रा. ठीक आहे. हा हात पकडला होता ना ऊर्जांचा. बघा, हा हात आणि हा हात आता छातीवर हार्ट चक्रावर ठेवायचा आहे. चार्ज हील प्रोटेक्ट बॉडी अँड औरा करायचं आहे आता. ठीक आहे. चार्ज हील प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा, 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 चार्ज हील प्रोटेक्ट 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 माय 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 बॉडी अँड औरा. बघा, चार्जचा मिनिंग कितीतरी दिवसाचे आपले आपण चक्र ऍक्टिव्ह केलेले ना, औरा ऍक्टिव्ह केला. ठीक आहे. त्याला चार्ज करायचं आहे. हिलिंग मतलब त्याची हिलिंग करायची आहे आपल्याला. ठीक आहे. एनर्जीने हिलिंग करायची आहे. आणि प्रोटेक्ट मतलब त्याला प्रोटेक्शन द्यावं लागेल ना, की पुन्हा नकारात्मक ऊर्जा त्याच्यामध्ये येऊ नये, म्हणून त्याला प्रोटेक्ट करायचं आहे. ठीक आहे. म्हणून चार्ज हील प्रोटेक्ट हे प्रॅक्टिस तुम्हाला डेली करायची 3 महिने. ठीक आहे. सेकंड लेवल आणि मास्टर लेवल जर तुम्ही कराल तर तेव्हा तुम्हाला विथ सिम्बॉल सोबत करायची ही प्रॅक्टिस. ठीक आहे. अजून वेगळं काहीतरी आहे सेकंड लेवल मध्ये, खूप मजेदार आहे शिकायला प्रॅक्टिकल. चला एक एनर्जी बॉल बनवा.
अनंत ब्रह्मांडच्या स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत ब्रह्मांडाच्या स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत ब्रह्मांडच्या स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या बॉलमध्ये आलेली आहे. हा बॉल दिव्य ऊर्जाने चार्ज झालेला आहे. हा बॉल दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने चार्ज झालेला आहे. हा बॉल दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने चार्ज झालेला आहे. बघा त्या ऊर्जांना असं पकडायचं आहे. बघा माझ्याकडे आणि हळूच क्राऊन चक्रावर ठेवायचं आहे. डोळे बंद, क्राऊन चक्रावर ठेवा. डोळे बंद आणि व्हिज्युअलाइज करा की अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. डोळे बंद माझ्या क्राऊन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रामध्ये आलेली आहे. माझ्या क्राऊन चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. माझ्या क्राऊन चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. माझ्या क्राऊन चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. आता ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या थर्ड आय चक्रामध्ये आलेली आहे. माझ्या थर्ड आय चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. थर्ड आय चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. आता ही ऊर्जा माझ्या थ्रोट चक्रामध्ये आलेली आहे. थ्रोट चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. थ्रोट चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. ही ऊर्जा आता माझ्या हार्ट चक्रामध्ये आलेली आहे. माझ्या हार्ट चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. माझ्या हार्ट चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. ही ऊर्जा आता माझ्या मणिपूर चक्रामध्ये आलेली आहे. माझ्या मणिपूर चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. मणिपूर चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. ही ऊर्जा माझ्या स्वादिष्टान चक्रामध्ये आलेली आहे. माझ्या स्वादिष्टान चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. माझ्या स्वादिष्टान चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. ही ऊर्जा आता मूलाधार चक्रामध्ये आलेली आहे. मूलाधार चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. माझ्या मूलाधार चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. पुन्हा बघा मूलाधार चक्रामधून ही ऊर्जा स्वादिष्टान चक्रामध्ये आलेली आहे. स्वादिष्टांमधून मणिपूर चक्र, मणिपूर चक्रामधून हार्ट चक्र, हार्ट चक्रामधून थ्रोट चक्र, थ्रोट चक्रामधून थर्ड आय चक्र, थर्ड आय चक्रामधून क्राऊन चक्र आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्शन स्थापित झालेलं आहे. आणि तुमचे सातही चक्र पूर्णपणे ऍक्टिव्ह होताना बघा. पूर्णपणे ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेने तुमचे सातही चक्र ऍक्टिव्हेट झालेले आहे. सातही चक्र ऍक्टिव्हेट झालेले आहे. सातही चक्र ऍक्टिव्हेट झालेले आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या सात चक्रा, औरा, शरीर, मन पूर्णपणे व्यापून टाकत आहे. ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा तुमच्या शरीराला, मनाला, सात चक्र आणि औराला पूर्णपणे व्यापून टाकत आहे. पूर्णपणे व्यापून टाकत आहे. व्यापून टाकत आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू या ऊर्जांना. थँक्यू, थँक्यू सो मच. हळूच हात खाली करा. एनर्जी जाणवली का चक्रामध्ये? भारी झाले होते मॅडम. हा, हात पूर्ण भारी भारी झाले होते. हो हो. हात एनर्जी काय आता ऍक्टिव्हेशन आहे ना. शक्तिपातनी एनर्जी जाणवते ना. विनोद सरला नसेल अनुभव, पूर्ण पण तरी दुखत करा होते हात. प्रॅक्टिस. हो, पूर्ण हात 2 मिनिटातच होतं, पण हात इतके भारी आणि दुखतही होते. हा, चला हे झालं कळलं. आता बघा कुणाचं जर दुखणं असलं तर काय करायचं. रेकी लेवल 1 आहे म्हणून तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून त्याला हील करू शकता. बट रेकी लेवल 2 आणि मास्टर लेवल मध्ये तुम्ही जस्ट असे जरी हात ठेवले ना तरी त्या व्यक्तीपर्यंत ऊर्जा पोहोचून तो दुनियात कुठे पण असो. ठीक आहे. फक्त इथूनच अफर्मेशन द्यायचं आणि ही एनर्जी तिथेपर्यंत त्या व्यक्तीपर्यंत ऊर्जा पोहोचतात. आता बघा कोणाचं दुखणं असेल तर त्या दुखण्याला काय करायचं. जसं माझे एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल इथे माझं दुखून राहिलं तर गवत कसं उपडतो आपण, असं गवत उपडल्यासारखं. ठीक आहे. असं गवत उपडल्यासारखं त्या दुखण्याचं पेन रिमूव्ह करायचं. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, परमनंटली रिमूव्ह, परमनंटली रिमूव्ह, परमनंटली रिमूव्ह. असं ते दुखतं ना जस्ट 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 असं बाहेर काढायचं. 5 ते 10 मिनिट ही प्रोसेस करायची. शेवटी कट 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 डिलीट डिलीट करायचं. प्रत्येक वेळेस तुम्हाला रेकीला कॉल करणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा कटकट केलं, मग पुन्हा रेकीला कॉल करायचं. मग त्या ऊर्जेने असं हात ठेवायचं इथं जिथे तुम्हाला दुखते. 15 ते 20 मिनिट, 20 मिनिट कमीत कमी 20 मिनिट ठेवायचं. ठीक आहे. 20 मिनिट याला हिलिंग करायचं. ते दुखणं तेव्हा कमी होतं. आता जस्ट कोणाला दुखणं असेल तर सांगा, मी देते तुम्हाला मला एक्झाम्पल. मला मला काय दुखत आहे? तुमचा आवाजच ब्रेक होत आहे मॅडम. आवाज थोडं येतोय का?
आवाज ब्रेक होत आहे, म्हणजे मला क्लिअर आवाज येईन तर बोलायला बरं होईल. मॅडम आवाज येत आहे? हो येत आहे. व्हिडिओ पॉज झाला. हा, मला माझ्या पायांना टाचांना दुखणं आहे मॅडम पुष्कळ. अच्छा ठीक आहे, बसा, पाणी पिऊन बसा, थोडंसं खाली आसन टाक जा. हो बर. हो, मी आसनवरच आहे. गप्पा चालू ना. खाली आसन टाका. मॅडम म्यूट झाले का? नाही आहे ना, तुम्ही वेट करत आहे तुमचा. नाही मॅडम, माझा माईक ठीक ना. तुमचा नेटवर्क इश्यू आहे. हो, माझा नेटवर्क इश्यू आहे. चला पाणी प्या, थोडं बसा. पिलंय मॅडम. मला दिसाच आहे मॅडम, पूर्ण क्राऊन चक्रापासून रूट चक्रापर्यंत पूर्ण दिसायचं आहे. दिसत आहे मॅडम? हो ठीक आहे, थोडा व्हिडिओ वापरेल माझा. ठीक आहे, चला बसा, डोळे बंद. ठीक आहे, चला बघा, कुठे दुखत आहे माइंड मध्ये ऑब्झर्व करा. कुठे दुखून राहिलं, कुठे दुखणं पायांचा आहे ते? खाचा, हो, पायांचं पायांचा आहे. तळका. ओके पायामध्ये आहे, थोडं माइंड मध्ये बघा. किती दिवसापासून दुखणं आहे? स्टेबल आहे का? मॅडम 1 वर्ष झालं निदान. नाही, फक्त मी जेवढं विचारते मॅडम तेवढं सांगा आणि डोळे नका खोलू. ठीक आहे? हो ठीक आहे. हा, चला बघा, माइंड मध्ये बघा. दुखण्याचा कलर दिसत आहे का तुम्हाला? काळा ब्लॅक कलर. ब्लॅक कलर दिसत आहे. मुव्हेबल आहे की स्टेबल दिसून राहिला? स्टेबल दिसत आहे. स्टेबल दिसत आहे. स्मेल येऊन राहिली का? नाही. टेस्ट येते का? टेस्ट? हो, कुठला टेस्ट? एकदम असा म्हणजे ढासळलेल्यासारखा. ओके, शेप दिसत आहे का कुठला? कुठला शेप दिसला? ठीक आहे, असो. बघा, मी ब्रह्मांडातून तुमच्यासाठी एक बकेट बोलवलेली आहे. त्या बकेटमध्ये ब्लॅक कलरचा पेंट आहे. बघा, ब्रह्मांडातून तुमच्या जवळ राईट साईडला एक बकेट आलेली आहे. बघा, अनुभव करा. राईट साईडला एक बकेट ठेवली आहे मी.